नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. संकटमोचक हनुमंताला म्हटलं जातं. रामाच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी उभा राहणारा तो संकटमोचक हनुमंत. आपल्या या आजच्या महाराष्ट्रात रामाशी फडणवीसांची तुलना केली आहे आणि त्यांचा संकटमोचक कोण तर राज्याचा मंत्री गिरीश महाजन. बघा, एखाद्याला अमुक एखादी पदवी देणं, उपमा देणं, टोपण नाव देणं सोपं असतं, पण त्या टोपण नावाशी, त्या उपमेशी लॉयल्टी ठेवणं त्या व्यक्तीचं काम असतं. गिरीश महाजन हे अनेक अर्थांनी नक्कीच विशेषतः फडणवीसांचे संकटमोचक ठरले आहेत. पण त्याच वेळी दर महिन्याला कुठेतरी ते एखाद्या अद्भुत वादात अडकतात किंवा त्या वादाला अनेकदा अतिशय घाणेरडी अशी झालर असते. त्यामुळे जत्रेत कमावलेलं जसं तो रात्रीच्या फडात गमावतो तेच महाजनांचं होतं. त्यामुळे महाजनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विनाकारण नेहमी साशंक असतो, वादग्रस्त ठरतो किंवा महाजनांशी कितपत संबंध वाढवावेत या बाबतीमध्ये अनेकदा अनेकांना सावधगिरीची भूमिका घ्यावी लागते. महाजन खूप चांगले आहेत, मनानं मोठे आहेत. ते फडणवीसांच्या पाठीशी उभे असतात, ते आळशी नाहीत, पण दरवेळी कुठे ना कुठे वादात अडकतात आणि ज्या वादात ते अडकतात त्यातून त्यांची स्वतःची, फडणवीसांची, महायुती सरकारची बदनामी होते. त्याची काळजी महाजनांनी घेतली पाहिजे. या दिवसामध्ये नंदुरबारचा एक तथाकथित नेता विजय चौधरी विरुद्ध जळगाव जिल्ह्यातले काही नेते असे एक वातावरण रंगलेलं आहे. ती ऑडिओ टीप खूप गाजते आहे. त्या ऑडिओ टीपच्या तिची ऑडिओ कॅसेट होती. त्या ऑडिओ कॅसेटच्या बाबतीमध्ये विजय चौधरींचा PA यश टिपरे याला अटक केलेली आहे. आता यश टिपरे हा काही गुन्हेगार नाही, तो काही लबाड नाही, तो काही नामचीन कुठला गुंड नाही किंवा 4-2 वेळा तुरुंगात जाऊन आलेला बेशरम असा माणूस नाही. तो एक तरुण मुलगा आहे. फक्त माझी माहिती अशी की हाच यश टिपरे याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली. हा क्षुल्लक माणूस आहे, पण तो मोठ्या आर्थिक मोहाला भुलला अशी या दिवसात मोठी चर्चा विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात आहे, जळगाव जिल्ह्यात आहे. आणि तो कोणाच्या बाबतीमध्ये कोणाकडून तो त्या आर्थिक रकमेला भुलला आणि त्यानं ही चूक केली, त्याला आज ऐन तारुण्यात तुरुंगात जाण्याची वेळ आली. ती सारीच वेळ माझ्यावर पण येणार होती. या पद्धतीची ऑडिओ टीप जी ऑडिओ कॅसेट आहे ती सगळ्यात आधी माझ्याकडे आली. मला त्यासाठी पैशांची लालूच देखील दाखवण्यात आली. ही तर आत्ता 4 दिवसापूर्वी तुमच्या हातात आली. मला त्या कॅसेटच्या बाबतीमध्ये ती कॅसेट पाठवून जवळजवळ 15 दिवस झाले. ती कॅसेट पाठवल्यानंतर संबंधित व्यक्तीनं मला देखील काही पैसे लागले तर सांगा ही विचारणा केली.
थोडक्यात काय, तर ही कॅसेट चुकीची नाही, ही कॅसेट खोटी नाही. म्हणजे विजय चौधरी ही कॅसेट खोटी आहे हे दूर दूरपर्यंत न्यायालयात किंवा कोणाही समोर सिद्ध करू शकणार नाही. ती खरी आहे, पण त्यामागे एक घाणेरडं राजकारण आहे, रायव्हलरी आहे, प्रतिस्पर्ध्यांमधलं ते फार मोठं भांडण आहे. आधी विजय चौधरी यानं बदला घेतला आणि त्याचा जबाब म्हणून त्याच्या विरोधकानं त्याला वटणीवर आणण्यासाठी, बदनाम करण्यासाठी, राजकारणातून उठवण्यासाठी, वादग्रस्त ठरवण्यासाठी हे उचललेलं पाऊल आहे. त्यासाठी त्या विरोधकांना मोठी किंमत मोजली आहे. त्याची ती मानसिकता आहे. त्यानं माझ्या खांद्यावर जशी बंदूक ठेवण्याचा प्रयत्न केला, मी ते झिडकारलं. असे अनेक प्रसंग येतात. अनेकदा अशी लालूच आम्हाला दाखवल्या जाते, पण आपल्या त्या लक्षात आलं पाहिजे की हे नेमकं कशासाठी सुरू आहे. ते कदाचित नवख्या यश टिपरेच्या लक्षात आलं नाही आणि तो ज्या ठिकाणी मीठ खात होता त्या विजय चौधरीच्या विरोधात जाऊन त्यांना त्या विजय चौधरीला क्षणार्धात रस्त्यावर आणलं. आता विजय चौधरी हा फार काही महत्त्वाचा नेता नाही. त्याच्याकडे नेता कमी दलाल म्हणून अधिक बघितलं जातं. ते सारंच मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. पण त्यामध्ये बदनाम जो झाला तो आपला संकटमोचक आणि त्याची काळजी वाटते. बदनाम संकटमोचक होतो आणि त्याच्या सोबतीला तिथे फडणवीस बसले आहेत असा आपल्याला भास होतो. आणि त्या दोघांच्या डोक्यावर वरद असतं महायुती सरकारचा. म्हणजे महायुती, फडणवीस आणि संकटमोचक तिघेही बदनाम होतात. ते घडता कामा नये. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याची राजकीय परंपरा लक्षात घ्यायला. म्हणजे या जळगाव जिल्ह्यावर आजच्या तारखेला गिरीश महाजनांचा जो वरचष्मा आहे, जो वरदहस्त आहे, जी दादागिरी आहे, जी हुकूमत आहे, त्यांच्या नेतृत्वाला तिथे जी अफाट लोकमान्यता आहे, त्यांच्या पाठीशी आमदार, खासदार, मंत्री ज्या पद्धतीनं उभे आहे, तीच अवस्था टप्प्याटप्प्यानं याच जिल्ह्यामध्ये या महाजनांच्या आधी अनेकांची होती. अगदी सुरुवातीला मधुकरराव चौधरी यांचा जर राजकीय इतिहास 20-22 वर्षांचा आठवला तर आपल्याला असं कायम वाटत राहील की अरे आपण गिरीश महाजनांना वाचतो किंवा ऐकतो आहे की काय. म्हणजे आज गिरीश महाजन ज्या पद्धतीनं एक खंबीर नेतृत्व म्हणून त्या जिल्ह्यात आहे, तीच अवस्था अगदी सुरुवातीला मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरींची होती. मग याच बाळासाहेब चौधरींच्या नेतृत्वाचा जेव्हा अतिरेक झाला तेव्हा काँग्रेसवाल्यांनी थेट इंदिरा गांधींपासून तर यशवंतराव चव्हाणांपर्यंत या साऱ्यांनी प्रतिभा पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवली. त्यांना पुढे केलं, त्यांना मंत्रिपद दिलं, त्यांनाच पक्षांतर्गत मधुकररावांच्या विरोधात उतरवलं आणि हळूहळू मधुकररावांचं महत्त्व संपलं. पुढे प्रतिभा पाटलांचं, त्यांच्या नातेवाईकांचं याच पद्धतीनं राजकीय वर्चस्व जळगाव जिल्ह्यात वाढलं. पुन्हा तेच प्रतिभाताई अनुभवताना मला असं वाटतं की गिरीश महाजनांची आजची परिस्थिती आणि त्यावेळेच्या प्रतिभाताई यात काहीही फरक नव्हता. पण झालं काय की मधुकरराव चौधरी आणि प्रतिभा पाटील यांच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट समाजाची,
काही विशिष्ट ज्ञातींची दादागिरी आणि गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढली आणि तिथेच जन्म झाला सुरेशदादा जैन यांचा. सुरेशदादांचा कालखंड तर सर्वाधिक जाता, म्हणजे या मधुकरराव चौधरींची तर 20-22 वर्ष हुकूमत होती. सुरेशदादा 30 वर्ष त्या जळगाव जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं दादा होते, नेतृत्वातले ते दादा होते. मग सुरेशदादांच्याच वेळेला JT महाजन याही नेत्याचा उदय झाला. पण JT महाजन आले आणि 10 वर्षांमध्ये कुठे गायब झाले. पण त्यांनी आपला काळ गाजवला. आता JT महाजन, प्रतिभा पाटील, सुरेशदादा जैन आपलं ऐकत नाही, आपल्या डोक्यावर बसले आहेत, याची अस्वस्थता कायम मधुकरराव चौधरींना बोचायची आणि त्यातूनच मधुकरराव चौधरींनी आपल्या विरोधात असलेल्या, आपल्या पक्षाच्या विरोधात असलेल्या एकनाथ खडसेंना, त्यांच्या जातीच्या या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला ताकद दिली. तेव्हा मधुकरराव चौधरी हे विधानसभेचे सभापती होते. मधुकरराव चौधरींनी फार मोठी ताकद एकनाथ खडसेंना दिली आणि मग एकनाथ खडसेंनी मधुकररावांसहित साऱ्यांना संपवून टाकलं आणि मग त्यांचं अधिराज्य आलं, त्यांची दादागिरी, त्यांची हुकूमत आली. पुन्हा तेच एकनाथ खडसे डोईजड ठरले, प्रत्येक बाबतीत वादग्रस्त ठरले. विशेषतः त्यांचे पैशांचे व्यवहार, उद्धटपणा, त्यांची दादागिरी, त्यांचा तो विचित्र स्वभाव राज्याचं नेतृत्व करणाऱ्या फडणवीसांना देखील डोईजड ठरू लागला आणि मग फडणवीसांनी गिरीश महाजन यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली. सोपं नव्हतं एकनाथ खडसेंना आपल्याच पक्षातल्या नेत्याला संपवणं, या बलाढ्य नेत्याला राजकारणातून उठवणं सोपं नव्हतं. पण गिरीश महाजनांनी ते करून दाखवलं आणि बघता बघता एकनाथ खडसे यांचं राजकारण लयाला गेलं, अस्ताला गेलं, ते संपले. आता हेच ते गिरीश महाजन या साऱ्यांच्या रांगेत जर आपल्या चुकातून उद्या बसले तर नक्कीच भारतीय जनता पक्षाची ती मोठी हानी ठरेल. मित्रांनो, विजय चौधरी, गिरीश महाजन आणि त्यामागच्या भानगडी हा विषय लहान नाही. पुन्हा पुढल्या भागात तूर्त एवढंच. नमस्कार.